हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 39th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर काल तुम्हाला आठवतं आहे, काल आपण टाईप्स ऑफ मोनोपॉली बरोबर. लास्ट वीकमध्ये आपण मोनोपॉली म्हणजे काय ते बघितलं होतं. मोनोपॉली मीन्स सिंगल सेलर, बरोबर आहे, की ज्या मार्केटमध्ये एकच सेलर असतो, दॅट इज कॉल्ड मोनोपॉली मार्केट. मग आपण मोनोपॉली मार्केटचे फीचर्स बघितले होते लास्ट वीकमध्ये, आणि काल आपण टाईप्स ऑफ मोनोपॉली बघितले. थोडक्यात मोनोपॉलीशी रिलेटेड 2 क्वेश्चन आहेत. ओके, म्हणजे आपले 2 टाईप मी तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा आपला टॉपिक स्टार्ट झाला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या टॉपिकमध्ये आपल्याला टोटल 4 टाईप्स ऑफ मार्केटचे 4 प्रकार बघायचे आहेत. त्यातला फर्स्ट परफेक्ट कॉम्पिटिशन, की जो इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, रिअल लाईफमध्ये कुठंच नसतो. परफेक्ट कॉम्पिटिशन तो टाईप आपला झाला. त्यानंतर सेकंड मोनोपॉली मार्केट, रिअल लाईफमध्ये थोड्याफार प्रमाणात दिसतो मोनोपॉली मार्केट आपण बघितलं. आणि आज जो बघायचा आपल्याला, आज आपण एक परत एक नवीन मार्केट चालू करतोय, नवीन टाईप आज बघतोय, तो म्हणजे ऑलिगोपॉली. तिथं तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर ऑलिगोपॉली. सोपं आहे. आता तुम्ही म्हणताल सर हे मार्केट रिअल लाईफमध्ये आहे का? आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघू. एक मिनिट. काय डेफिनेशन दिली बघा बरं. द टर्म ऑलिगोपॉली, की हा जो काय शब्द आहे ना ऑलिगोपॉली, इज डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड्स. की हा जो काय वर्ड्स आहे ऑलिगोपॉली, हा कशापासून तयार झाला आहे तर ग्रीक वर्ड्स आहेत 2. तुम्हाला आठवत असेल मोनोपॉलीमध्ये पण मोनोपॉलीचे आपण फॅक्टर पाडले होते, म्हणजे मोनोपॉली शब्दाचे आपण पार्ट केले होते. मोनो वेगळा आणि पॉली वेगळा. सेम इथं पण तेच आहे, ग्रीक वर्ड्स आहे. त्यातला जो ऑलिगो हा शब्द आहे, ऑलिगो त्याचा अर्थ काय होतो, विच मीन्स फ्यू, आणि पॉलीचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, पॉली मीन्स सेलर्स. थोडक्यात 2 शब्दात लक्षात ठेवायचं झालं तर लक्ष द्या मी काय बोलतोय. मोनोपॉलीचं मी तुम्हाला काय सांगितलं, मोनोपॉली म्हणलं की मला 2च शब्द सांगायचे, सिंगल सेलर. मग ऑलिगोपॉली म्हणलं तर तुम्ही मला 2च शब्द सांगताल, ऑलिगोपॉली मीन्स फ्यू सेलर्स, थोडकेच सेलर्स, की ज्या मार्केटमध्ये नंबर ऑफ सेलर्स इज फ्यू, की थोडेफारच सेलर असतात, सेलर्सची गर्दी कमी असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, डायरेक्ट फॉर एक्झाम्पलच बघू आपण. मोबाईल सिम कार्ड कंपनीज आज मार्केटमध्ये आत्ता जर राहून दे, पण तुम्हाला माहिती आहे एक वर्षभरापूर्वी मार्केटमध्ये मी जर तुम्हाला विचारलं मोबाईल सिम कार्ड कुणाकडं कुठले सिम कार्ड आहे असेल तर 5-6 नावं तर हमखास आली असते. बाबा सर आयडिया सिम कार्डची कंपनी आहे, त्यानंतर BSNL आहे, त्यानंतर युनिनॉर आहे, त्यानंतर एअरटेल आहे, जिओ आहे, बरोबर आहे ना, वोडाफोन आहे, एअरसेलसुद्धा आहे. म्हणजे एक 5-6 कंपनीज, टाटा डोकोमोसुद्धा आहे, बरोबर ना. म्हणजे ह्या एक 5-6 नावं आपण सांगू शकतो की सर ह्या मोबाईल सिम कार्ड कंपनीनं आम्ही बघितलेलं आहे किंवा हे मोबाईल सिम कार्ड आम्ही वापरलेलं आहे. मग त्यामध्ये असं दिसतं का तुम्हाला? नाही सर, भरपूर कंपनी आहेत, लार्ज नंबर ऑफ सेलर्स, 50 सेलर्स आहेत, 100 कंपनीज आहेत. नाही, आज इंडियामध्ये कितीतरी जणांकडं किंवा सगळ्याच जणांकडं म्हणला तरी चालेल, आता मोबाईल भरपूर जणं वापरतात, पण मोबाईल सिम कार्ड कंपनीज केवढ्या कमी आहेत. फक्त 6 ते 7 कंपनीज आहेत, ते पण मी आधीच सांगतोय. आता तर राहून द्या, पण पहिल्यांदा तरी निदान ही 6-7 कंपनीज होत्या, बरोबर आहे ना. आणि अजून एक एक्झाम्पल दिलं त्यांनी, सिमेंट कंपनीज ओव्हरऑल इंडियामध्ये किती आहेत. मी जर तुम्हाला विचारला, मी भरपूर नावं सांगू शकतो, पण तुम्हाला जर विचारलं तर माझ्यामध्ये तुम्ही 2-3 नावं तर किंवा 2च नावं तुम्ही सांगू शकता. एक अल्ट्राटेक सिमेंट आणि अंबुजा सिमेंट, ACC सिमेंट पण आहे, बरोबर आहे. तर 3 नावं हमखास तुम्ही सांगू शकता. का बरं? कारण ह्या 3 जणांची जाहिरात TV ला दिसती. तसं बघायला गेलं तर एक 20-25 किंवा किमान 15-20 तर कंपन्या आहेत इंडियामध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे सागर सिमेंट आहे, त्यानंतर बाबा सह्याद्री इंडस्ट्री आहे, गुज इंडस्ट्री आहे, गुजरात इंडस्ट्री आहे, अशा भरपूर कंपन्या आहेत. पण तुम्हाला मोजकी 3 नावं तर तुम्ही हमखास सांगू शकता की सर अंबुजा सिमेंट आहे, ACC सिमेंट आहे, अल्ट्राटेक सिमेंट, कारण ह्याच्यात जाहिराती तुम्हाला दिसतात. म्हणजे सिमेंट कंपनीज पण एवढ्या नाही आहेत. कळलं नक्की? मग थोडक्यात ऑलिगोपॉली म्हणजे काय, हा क्वेश्चन शिकण्यापुरता तुम्ही डोळ्यासमोर आपण एक काम करू. मोबाईल सिम कार्ड ज्या कंपन्या आहेत ना, एक 5-6 नावं आपण, एअरटेल, वोडाफोन, आयडिया, जिओ, ही 5-6 नावं आपण डोळ्यासमोर ठेवू आणि त्याच्याने आपण हा क्वेश्चन बघू. मग मिनिंग काय दिली बघू बरं. इट इज दॅट मार्केट,
ऑलिगोपॉली म्हणजे असं मार्केट की ज्या ठिकाणी काय असतं, व्हेअर देर आर अ फ्यू सेलर्स. असं मार्केट की ज्या मार्केटमध्ये सेलर्स कमी असतात. 5-6 कंपन्या आहेत इंडियामध्ये मोबाईल सिम कार्डच्या, बरोबर आहे हां. वेअर देर आर अ फ्यू फर्म्स ऑब्लिक सेलर्स इन द मार्केट, की ज्या मार्केटमध्ये सेलर्स कमी असतात, प्रोड्युसिंग आयदर होमोजिनियस प्रोडक्ट, एकतर ते एकसारखंच प्रोडक्ट सगळेजण विकत असतात, ऑर अ डिफरन्शिएटेड प्रोडक्ट, किंवा वेगवेगळं प्रोडक्ट पण विकत असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आयडिया असून दे, वोडाफोन असून दे, किंवा एअरटेल असून दे, हे सगळेजण काय करतात, होमोजिनियस प्रोडक्ट सगळे सिम कार्डच विकतात, बरोबर ना. मग तुम्ही म्हणताल सर होमोजिनियस प्रोडक्ट ऑर डिफरन्शिएटेड प्रोडक्ट हा पण शब्द आला आहे. हा काय काय त्यातल्या कंपन्या असतात की ज्या वेगळं पण काहीतरी करतात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे बाबा, एअरटेलवाल्यांनी त्यांची डिश टी व्हीसुद्धा आहे, माहिती असेल ना तुम्हाला. एअरटेल टी व्ही किंवा एअरटेल डिश टी व्ही तुम्ही बघता. त्यानंतर जिओवाल्यांची अजून आली नाही, पण ती पण मार्केटमध्ये येईल. बाकी अदरवाईज वोडाफोन आणि आयडिया ह्या मात्र कंपन्या तेवढंच करतात, मोबाईल सिम कार्डमध्ये असतात. पण एअरटेलचा दुसरा एक साईड बिझनेस पण आहे, टाटा स्कायप्रमाणे त्यांचीसुद्धा एक डिश टी व्ही आहे. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला आहे की काय काय सगळ्याच कंपन्या होमोजिनियस प्रोडक्ट विकत असतात किंवा वेगळं पण प्रोडक्ट विकत असतात. नक्की कळलं. तर हा त्याचा इंट्रोडक्शन आहे. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवताल, ऑलिगोपॉली म्हणजे काय. मी जर तुम्हाला थोडक्यात विचारलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑलिगोपॉली, 2 शब्दात फक्त तुम्ही सांगितलं पाहिजे, फ्यू सेलर्स, थोडकेच सेलर. ज्या मार्केटमध्ये थोडेच सेलर असतात आणि ज्या आपापली वस्तू विकत असतात, प्रत्येकाचं मार्केटमध्ये थोडं थोडं कंट्रोल असतं, त्याला ऑलिगोपॉली म्हणायचं. नक्की कळलं. मग ह्याच्यावरचा एक 4 मार्क्सला क्वेश्चन बघू आज आपण, फीचर्स ऑफ ऑलिगोपॉली, की ह्या मार्केटचे फीचर्स, ह्या मार्केटची वैशिष्ट्य काय काय आहेत. थोडेच आहेत, एक 5-6 फीचर्स आहेत, एकाच लेक्चरमध्ये आपले कंप्लीट होईल. म्हणजे थोडक्यात हे मार्केट आज आपलं कंप्लीट होऊन जाते. ठीक आहे. फीचर्स ऑफ ऑलिगोपॉली. फीचर्स शिकण्यासाठी डोळ्यासमोर कुठलं एक्झाम्पल ठेवताल, मोबाईल सिम कार्ड कंपन्याच, म्हणजे ज्या काय 5 नावं मी म्हणलो ना, वोडाफोन, आयडिया, BSNL, जिओ आणि एअरटेल, ही 4-5 नावं फक्त डोळ्यासमोर ठेवा. मग चला बघ काय दिलं आहे. फर्स्ट पॉईंट, फ्यू फर्म्स ऑर सेलर. ह्या मार्केटचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर, सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कुठलं, तर फ्यू फर्म्स. ह्या मार्केटमध्ये थोडेच सेलर असतात. इंडियामध्ये कुठेही फिरा, तुम्हाला या 5-6 कंपनींच्या सिम कार्डशिवाय दुसरं कुठलं सिम कार्ड दिसणार नाही. तेवढ्याच कंपनीज आहेत, तेवढेच सेलर्स आहेत. काय दिले बघू आपण. अंडर ऑलिगोपॉली मार्केट, की ह्या मार्केटमध्ये देर आर फ्यू फर्म्स ऑर सेलर्स, की ह्या मार्केटमध्ये सेलर्स फार कमी असतात, 5-6 जणच असतात. दीज फ्यू फर्म्स, हे जे काय 5-6 जण असतात, ते काय करतात, डॉमिनेट द मार्केट म्हणजे काय, तर मोनोपॉली, प्रत्येकाची एक मोनोपॉली असते. म्हणजे याचा अर्थ जेवढे बाबा वोडाफोनचे कस्टमर असतील, तेवढेच थोडेफार आयडियाचे पण कस्टमर आहेत, तेवढेच थोडेफार एअरटेलचे पण कस्टमर आहेत, थोडेफार बाबा जिओचे पण कस्टमर आहेत. म्हणजे प्रत्येकाचं मार्केटमध्ये एक डॉमिनेटिंग आहे, वर्चस्व आहे. अँड एन्जॉय अ कन्सिडरेबल कंट्रोल ओव्हर द प्राईज ऑफ अ प्रोडक्ट. आणि आपल्या प्रोडक्टची प्राईस किती असावी ह्याचं प्रत्येकाचं स्वतःचं त्याच्यावर नियंत्रण आहे, कंट्रोल आहे. म्हणजे बाबा उद्या मी बाबा डिश टी व्ही ठेवला, एअरटेलवाल्यांनी विचारलं बाबा मंथली पॅक आमचा 500, उद्या आम्हाला वाटलं 550 करायचं आहे, करू शकतात. बाकीचे त्यांना अडवणारे कोण नाही आहे. प्रत्येकाच्या प्राईजवर कंट्रोल आहे. ओके, नक्की कळलं. तर सगळ्यात मेन पहिला फीचरच इम्पॉर्टंट आहे, फ्यू फर्म्स, की या मार्केटचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, की इथं कमी सेलर असतात. मी मुद्दाम मोबाईल सिम कार्ड कंपनीजच का घेतल्या कळलं असेल तुम्हाला, कारण सिम कार्ड कंपनी ह्या भारतामध्ये मोजून 5-6 आहेत. ओके. त्यानंतर सेकंड फीचर बघू आपण, इंटरडिपेंडन्स. कमी असल्यामुळं काय होतं, इंटरडिपेंडन्स मीन्स एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे काय, समजा एकाने काहीतरी चेंज केला तर तो चेंज दुसऱ्याला सुद्धा करावा लागतो टू रिमेन इन द कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल. म्हणजे आता तुम्हाला आठवतं आहे टाटा डोकोमो, आज ती कंपनी बंद पडली आहे. टाटा कंपनी आहे पण ते टाटा डोकोमोचं प्रोडक्ट्स आपल्याला दिसत नाही, बरोबर. पण तुम्हाला आठवत असेल पर
पैसा पर सेकंड ही जी काय ॲडव्हर्टाईजमेंट होती की बाबा पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे किती मिनटाचा कॉल करा किंवा किती सेकंदाचा कॉल करा. पहिल्यांदा काय व्हायचं बाबा 10 सेकंद जरी तुम्ही बोलला तरी 1 रुपयाच कट व्हायचा किंवा 1 मिनटं जरी बोलला तरी 1 रुपयाच कट व्हायचा. पण टाटा डोकोमोने एक नवीन आयडिया मार्केटमध्ये आणली किंवा तसं नाही पर पैसा पर सेकंड म्हणजे तुम्ही जेवढे सेकंड बोलताल तेवढेच पैसे कट होणार. मग त्यामुळं काय होईल बाबा कोणाचं एखादं काम असेल थोडकंच बोलायचं बाबा 5 सेकंद 10 सेकंदच बोलायचं असेल तर त्याचे 10 पैसेच कट व्हायचे. मग ही आयडिया चांगली होती. ही आयडिया टाटा डोकोमोने जेव्हा मार्केटमध्ये आणली तेव्हा कॅप्चरिंग द लार्ज पार्ट ऑफ मार्केट तेव्हा त्यांनी भरपूर कस्टमर अट्रॅक्ट केले ते त्यांच्याकडं आणि चांगली आयडिया होती. कस्टमर अट्रॅक्ट झाले ते. मग साहजिक आहे त्यांची आयडिया बघून बाकीच्या कंपनीला पण तसं करावंच लागलं. लगेच मग आयडियानी वोडाफोननी BSNLनी सगळ्याच कंपन्यांनी काय केलं पुढच्या महिन्यापासून त्यांनी पण तसंच चालू केलं पर पैसा पर सेकंड. त्यामुळं कारण त्यांना माहिती आहे की आपण पण जर तसंच थांबलो असतो तर काही दिवसांनी काय झालं असतं की त्यांचेसुद्धा कस्टमर्स डायव्हर्ट इन टू टाटा डोकोमो. त्यांचेसुद्धा कस्टमर्स म्हणजे बाबा जी माणसं बाबा आयडिया वापरत होती वोडाफोन वापरत होती ती पण काय म्हणाली असती नको बाबा आपली कंपनी 1 मिनिटाला 1 रुपया घेत असेल त्यापेक्षा हा प्लॅन का वाईट आहे. मग तुमचे कस्टमर सोडून टाटा डोकोमोमध्ये कन्वर्ट झाले असते. त्यामुळं इथं काय होतं एकाने बदल केला तर दुसऱ्याला सुद्धा ते करावाच लागतो. अदरवाईज तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहता येणार नाही. म्हणून तिथं इंटरडिपेंडन्स. कळलं नक्की काय दिले बघू आपण. द सेलर हॅज टू बी कॉशियस की ह्या फर्ममध्ये जे सेलर असतील ना 5-6 जण का असून दे पण प्रत्येक सेलर काय असतो हॅज टू बी कॉशियस. कॉशियस मीन्स सावधान असतो जागरूक असतो विथ रिस्पेक्ट टू एनी ॲक्शन टेकन बाय द कॉम्पिटिटिंग फर्म्स. की आपले जे कॉम्पिटिटिंग फर्म्स आहेत आपल्या ज्या आजूबाजूला जे कॉम्पिटिटर्स आहेत ते जर एनी ॲक्शन टेकन बाय त्यांनी जर कुठली ॲक्शन घेतली किंवा आयडियावाल्याला माहिती असतं उद्या वोडाफोनवाल्यांनी काय बदल केला जिओवाल्यांनी काय बदल केला एअरटेलवाल्यांनी जर काय बदल केला तर ह्याबद्दल तो काय असतो कॉशियस असतो सावधान असतो जागरूक असतो. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात तो स्वतःवर तर लक्षच असतं त्याचं पण बाकीच्यांवर पण त्याला लक्ष ठेवायला लागतं. सिन्स देर आर फ्यू सेलर्स इन द मार्केट. सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमध्ये ऑलरेडी कमी सेलर आहेत 5-6 जणच आहेत. पण ते 5-6 जण असल्यामुळं काय होतं इफ एनी फर्म्स मेक्स द चेंज इन द प्राईस. हां हे वाक्य आता तुम्हाला लक्षात येईल. इफ एनी फर्म्स मेक्स द चेंज इन द प्राईस की त्या 5-6 जणांमधल्या जर एकाने सुद्धा प्राईजमध्ये बदल केला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी टाटा डोकोमोचं एक्झाम्पल दिलं तर बरोबर ना की टाटा डोकोमोने जेव्हा हे केलं तो पर पैसा पर सेकंड प्लॅन लॉन्च केला त्यामुळं काय झालं ऑल अदर फर्म्स इन द इंडस्ट्री ऑल्सो ट्राय टू फॉलो द सेम. बरोबर आहे ना. एकाने जर असा प्राईजमध्ये बदल केला तर काय होतं ऑल अदर फर्म बाकीच्या 4-5 जणांना सुद्धा काय करायला लागतं ट्राय टू फॉलो द सेम. पहिल्याने जे केले ना तसंच तुम्हाला पण बाकीच्यांना ते फॉलो करावंच लागतं. का टू रिमेन इन द कॉम्पिटिशन. जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर. नक्की कळलं. म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा आपण मंथली 350-300चा म्हणजे तुम्हाला आठवत नसेल किंवा तुम्ही ह्याच्या अगोदर रिचार्ज मारला का माहिती नाही पण 350 रुपयाचा आम्ही रिचार्ज मारायचो मंथली मी स्वतः. त्या 350मध्ये काहीतरी 200-250 रुपये टॉक टाईम भेटायचा आणि त्यामध्ये आम्हाला 1 GB पर मंथ पर डे नाही एका महिन्याला 1 GB डेटा भेटायचा आणि काहीतरी 250-300 असा टॉक टाईम भेटायचा. तर एवढे महिन्याला आमचे खर्च व्हायचे बरोबर. त्यातनं पण साहजिक आधीमध्ये टॉक टाईम संपायचा किंवा कधी कधी डेटा पण संपायचा. 1 GB डेटा आता आपल्याला दिवसाला पुरत नाही आम्हाला मंथली होता म्हणजे विचार करा. मग असे प्लॅन अगोदर होते पण जेव्हा जिओ मार्केटमध्ये आलं त्यांनी पूर्णपणे मार्केटची वाट लावली असं म्हणेल मी. का बरं कारण त्यांनी त्याच 350मध्ये तुम्हाला 3 महिन्याला किंवा 2 महिन्यासाठी आता तुम्हाला त्याच 350मध्ये 2 महिनाभर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळते डेली 1.5 किंवा डेली 1 GB डेटा मिळते एवढं सगळं मिळते. मग असा जर एवढा भारीतला प्लॅन जर त्यांनी एवढा स्वस्तात जर त्यांनी प्लॅन लॉन्च केला
तर साहजिक आहे त्यांच्याकडे कस्टमर हे अट्रॅक्ट होणारच होते. 100 नाही 500% त्यांच्याकडे कस्टमर जाणार होते. मग तुम्हाला जर रिलायन्स बरोबर जिओ बरोबर कॉम्पिटिशन द्यायला टिकून राहायचं होतं तर तुमच्याकडे एकच ऑप्शन होतं, तुम्ही सुद्धा त्यांच्याप्रमाणे प्लान लॉन्च करा. बाकीच्या कंपन्यांना हे जमलं नाही किंवा बाकीच्या कंपन्यांना वाटलं की बाबा आपण लॉसमध्ये चाललो आहे, त्यामुळं मार्केटमधनं सगळ्या कंपन्या हळूहळू गायब व्हायला लागल्या, बरोबर ना. आणि त्यांना टिकून किंवा त्यांच्या तोडीस तोड फक्त एकच कंपनी मार्केटमध्ये होती, ती म्हणजे एअरटेल. तुम्हाला आत्ता पण आठवत असेल, तुम्ही ऑब्झर्व करा टी व्हीवर आत्ता तुम्हाला वोडाफोन आणि आयडियाची जाहिरात दिसते, पण इतक्या वर्षात 1-1.5 वर्षात तुम्हाला टी व्हीवर फक्त 2च सिम कार्ड कंपन्यांची जाहिरात दिसत होती, एक तर जिओ अँड सेकंड वन दुसरी म्हणजे ती म्हणजे एअरटेल. बाकीच्या कंपन्या गायबच झाल्या. गायब झाल्या म्हणजे त्या कॉम्पिटिशनमध्ये राहिल्याच नाही. का नाही राहिल्या? कारण त्यांना कॉम्पिटिशनमध्ये राहण्यासाठी टू फॉलो द सेम पॉलिसी. तुम्ही रिलायन्ससारखं फॉलो केलं असतं तर तुम्ही पण आज कॉम्पिटिशनमध्ये असता. कळलं नक्की. त्यानंतर थर्ड पॉईंट बघू आपण, ॲडव्हर्टायझिंग. मोस्ट इम्पॉर्टंट. इथं कसं आहे, थोडेच जण आहेत. मग थोडेच जण आहेत म्हणल्यावर त्या थोड्या जणांमध्ये आपणच वेगळे कसे किंवा आपल्याकडं कस्टमर कसे अट्रॅक्ट करायचे, जास्तीत जास्त मार्केट कसं कॅप्चर करता येईल, त्यासाठी ॲडव्हर्टायझिंग हा पॉवरफुल इम्पॅक्ट आहे. बरोबर आहे ना. काय दिलं बघू आपण. ॲडव्हर्टायझिंग इज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ द ऑलिगोपॉलिस्ट. की जे कोण ऑलिगोपॉलिस्ट मीन्स सेलर्स, बरोबर ना. ऑलिगोपॉलीमध्ये जे सेलर्स असतात त्यांना आपण ऑलिगोपॉलिस्ट म्हणतात. की हे जे काय 5-6 जण आहेत, बरोबर ना, त्या 5-6 जणांच्या हातात एक सगळ्यात महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे, ते म्हणजे पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट म्हणजे कुठलं, ते म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंगमुळं काय होऊ शकतं, अ फर्म अंडर ऑलिगोपॉली कॅन स्टार्ट अँड ॲग्रेसिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग कंपेन. की हे जे सेलर आहेत हे एकतर काय करू शकतात, ॲग्रेसिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग कंपेन, एक अशी अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग कंपेन हा जो शब्द आहे, कंपेन मीन्स बॅटल, वॉर किंवा मोहीम, लढाई, अशी एक ॲडव्हर्टायझिंग बॅटल तयार करायची. एकमेकांवर टीका करू शकता किंवा बाबा दुसऱ्यांपेक्षा आमची रेंज किती चांगली आहे, असं काहीतरी तुम्ही ॲग्रेसिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. बरोबर आहे ना. का असं करू शकता तुम्ही, तर विथ द इंटेन्शन ऑफ कॅप्चरिंग अ लार्ज पार्ट ऑफ मार्केटचा लार्ज पार्ट. बरोबर आहे ना. आज तुम्हाला माहिती आहे की आज जिओची जाहिरात तुम्ही बघता, IPL बघताच, त्यामुळे IPL म्हणले की जिओची जाहिरात हमखास असते. बरोबर ना. तर साहजिक आहे जिओ एक जाहिरात करतात, सेलिब्रेटिंग 30 करोड्स का 300 करोड्स, आता मला पण नाही आठवत, आय थिंक 30 करोड्स असेल. बरोबर ना. तर साहजिक आहे 30 करोड्स कस्टमर्स, म्हणजे ह्याचा अर्थ बाबा इंडियाची जी काय पॉप्युलेशन असेल, असं पकडू की आपण बाबा 100 करोड पॉप्युलेशन असेल, तर त्या 100 करोड पॉप्युलेशनमधलं 30 करोड म्हणजे थोडक्यात इंडियाचे 30% कस्टमर्स जिओ वापरतात. 30% म्हणजे काय झालं, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ त्यांनी 30% मार्केट कॅप्चर केलेलं आहे. राहिलेलं 70% मग ते 70% बाकीच्या कंपन्यांमध्ये. मग त्या 70% मधले थोडे वोडाफोन वापरत असतील, थोडे BSNL वापरत असतील, थोडे आयडिया वापरत असतील, थोडे एअरटेल वापरत असतील, पण 100% मधला एक मोठा पार्ट, 30%चा पार्ट कुणी कॅप्चर केला आहे, जिओनी कॅप्चर केला आहे, रिलायन्सने कॅप्चर केला आहे. का कॅप्चर केला आहे, तर त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट जबरदस्त वापरलं, ते म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. तुम्ही म्हणतात सर ॲडव्हर्टायझिंग त्यांनी कुठं ॲडव्हर्टायझिंग जास्त केली, त्यांची ॲडव्हर्टाईज तर IPLला असते शक्यतो, नॉर्मली बाकीच्या वेळेस दिसत नाही किंवा आधीमध्ये असते, पण जास्त जाहिरात IPLलाच करतात. तुम्ही त्याचा ॲडव्हर्टायझिंग म्हणजे तुम्हाला मी अकाउंट्समध्ये शिकवलं आहे, ॲडव्हर्टायझिंग म्हणजे फक्त बाबा TV वर रेडिओवर दाखवली म्हणजे ॲडव्हर्टायझिंग नसती. आपल्या अकाउंट्समध्ये आहे, त्यांनी सगळ्यात बेस्ट ॲडव्हर्टायझिंग सोर्स वापरला, तो म्हणजे डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आज एवढे कस्टमर त्यांच्याकडे कसे काय अट्रॅक्ट झाले, एवढा मोठा लार्ज पार्ट ऑफ मार्केट त्यांनी कसा काय कॅप्चर केला, तर एकच कारण आहे, फ्री सॅम्पल. तुम्हाला सुद्धा माहिती आहे आज जिओवाल्यांनी काय केलं, तर पहिल्यांदा फ्री ऑफ कॉस्ट फुकटमध्ये त्यांचे सिम कार्ड वाटले
पब्लिकला फुकट वाटल्यामुळं पब्लिकने ते ॲक्सेप्ट केले, वापरले, त्यामुळं आज त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आज त्यांच्याकडे एवढे सारे कस्टमर्स आपल्याला दिसून येतात. नक्की कळलं? थोडक्यात त्यांनी पण ॲडव्हर्टायझिंग केलेली आहे, म्हणून आज त्यांच्याकडे एवढा मोठा कस्टमरचा पार्ट आहे. ओके. त्यानंतर फोर्थ वन, एंट्री बॅरियर्स, की 5-6 जणच असतात, प्रत्येकाचं स्वतःचं एक कंट्रोल असतं, त्यामुळं 7वा कोण येत असेल तर एंट्री बॅरियर्स. शक्यतो ह्या मार्केटमध्ये एंट्री करायला प्रॉब्लेम येतात. असं असतं किंवा एवढेच आज तुम्ही विचार करा, तुमच्या डोक्यात पण विचार आला असतो, अरे भारतात फक्त 5-6च कंपन्या आहेत, मग आपण पण टाकू ना एखादी सिम कार्ड कंपनीज, आपण पण आपलं टॉवर्स वगैरे टाकू. एवढं जर इझी असतं तर तुम्ही सांगा आज इंडियामध्ये मग 100-150 सिम कार्ड कंपनीज असत्या. बरोबर आहे ना? मग एवढ्याच थोड्याच कंपन्या का दिसतात, 5-6च कंपन्या का दिसतात? कारण इथं इझिली एंटर करून देत नाही. ह्या मार्केटमध्ये सहजासहजी तुम्हाला प्रवेश मिळत नाही ॲज अ सेलर. काय दिले बघा त्यांनी, द फर्म कॅन इझिली एक्झिट फ्रॉम द मार्केट वेन एव्हर इट वॉन्ट्स. तुम्हाला जर मार्केटमधनं एक्झिट व्हायचं असेल, वेन एव्हर इट वॉन्ट्स, तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही एक्झिट होऊ शकता. आज तुम्हाला लॉस होते, झेपत नाही आहे, भरपूर लॉस झाला आहे रिलायन्समुळं. बाबा आज आमच्या कंपनीचे सगळे कस्टमर्स जिओमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेत, एअरटेलमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेत. आजकाल तुम्ही बघता पोर्टेबल पण ऑप्शन आलेलं आहे का नाही? तर असे जर तुमचे कस्टमर इकडून तिकडं कन्वर्ट होत असतील, आम्हाला लॉस होतं आहे, तुम्हाला वाटतं लॉस होते, नो प्रॉब्लेम, बंद करून टाका, तुम्हाला कोणी अडवणार नाही. बरोबर. वेन एव्हर इट वॉन्ट्स, तुम्हाला जेव्हा वाटत असेल तुम्ही एक्झिट होऊ शकता, बट हॅज टू फेस सर्टन एंट्री बॅरियर्स. एंट्री बॅरियर्सचा अर्थ मी अगोदर सांगितलं आहे, हार्डल्स, अडथळे. पण जर तुम्हाला एंट्री करायची असेल, तुम्हाला एक नवीन सिम कार्ड कंपनी घेऊन मार्केटमध्ये उतरायचं असेल तर अवघड आहे. तुम्हाला सहजासहजी ह्या मार्केटमध्ये एंट्री करता येत नाही. सच ॲज गव्हर्नमेंट लायसन म्हणून तुम्हाला पहिला अडथळा असतो की इथं गव्हर्नमेंट लायसन सहजासहजी भेटत नाही, पेटंट्स शक्यतो भेटत नाही, भरपूर साऱ्या डिफिकल्टीज, अडचणी तुम्हाला एंट्री करता येतात, म्हणून एंट्री बॅरियर्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, 5th वन, लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. युनिफॉर्मिटी म्हणजे काय? तर बाबा साईज म्हणजे काय दिले बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी डायरेक्ट एक्सप्लेनेशनला सुरुवात करतो. देर इज अ लॅक ऑफ युनिफॉर्मिटी अमंग द फर्म्स इन टर्म्स ऑफ देअर साईज, की इथं एकसारखेपणा दिसून येत नाही तुम्हाला. युनिफॉर्मिटी मीन्स सिमिलॅरिटी, एकसारखेपणा, बरोबर ना? इथं तसं नाही आहे. लॅक मीन्स तुटवडा, बरोबर आहे ना? की इथं जो एकसारखेपणा बाकीच्या मार्केटमध्ये जो युनिफॉर्मिटी असते ती ह्या मार्केटमध्ये नसते. इथं सेलर्सची जी काय साईज असते, सेलर्स साईज मीन्स मार्केट साईज, प्रत्येक सेलरची मार्केट साईज डिफरंट असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एअरसेल नावाची एक कंपनी होती, बरोबर आहे ना? होती म्हणतो मी, कारण आता ती शक्य दिसत नाही. युनिनॉर नावाची एक कंपनी होती, बरोबर आहे? ह्या नवीन कंपन्या मार्केटमध्ये आल्या, पण ह्या जास्त काय टिकून राहिल्या नाही. का नाही टिकून राहिल्या? कारण ह्या साईज ह्यांची स्मॉल होती. स्मॉल मीन्स ह्या फक्त स्टेट लेवल, म्हणजे आता एअरसेल ही जी काय कंपनी, एअरसेलची जाहिरात तुम्हाला माहिती आहे बाबा, धोनी शक्यतो करायचा, धोनीच असायचा, कारण ती कंपनी साऊथ साईडची होती. ती फक्त कर्नाटका, केरळ इथंच ती स्टेट लेवलला काम करत होती. त्यांनी थोडासा मोठा व्हायचा प्रयत्न केला, बाहेरच्या अदर स्टेटमध्ये पण त्यांनी जाहिरात करून बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न केला, पण शक्यतो ते त्यामध्ये फसले किंवा त्यात त्यांना सक्सेस भेटलं नाही. सिमिलरली तसंच युनिनॉर, आंध्र प्रदेश वगैरे ह्या स्टेटमध्ये त्यांचं युनिनॉरचं होतं. युनिनॉरनी पण चांगला बिझनेस केला, तर चांगल्या बिझनेस आयडिया घेऊन बाहेर पडले होते, अदर स्टेटमध्ये बिझनेस करायला गेले ते, पण त्यांना पण सक्सेस भेटले नाही. आयडियाचं कार्ड तुम्हाला माहिती असेल, आयडियाचं सिम कार्ड पहिल्यांदा जेव्हा आयडियाची जाहिरात लागायची तेव्हा जाहिरातीमध्ये मेन्शन केलं होतं की महाराष्ट्र अँड गोवा. आयडिया फक्त कुठं स्टार्ट झालं तर पहिल्यांदा महाराष्ट्र अँड गोवामध्ये स्टार्ट झालं होतं. म्हणजे त्यांची पण साईज पहिली स्मॉलच होती, पण नंतर त्यांना रिस्पॉन्स बघून मग त्यांनी त्यांचा बिझनेस जो काय होता तो काय केला, त्यांनी नॅशनली केला. मग बाबा त्यांचे कस्टमर्स ओव्हरऑल इंडियामध्ये हळूहळू वाढायला लागले. म्हणजे थोडक्यात काय कंपन्या इथं काय आहे, त्यांची साईज खूप स्मॉल आहे, ते फक्त स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला काम करतात. पण काय कंपन्या, जिओ असून दे, एअरटेल असून दे, ह्या ऑल ओव्हर इंडिया नॅशनल लेवलला काम करतात, बरोबर आहे ना?
त्यामुळं त्यांनी तो शब्द वापरलेला आहे की सम फर्म्स मे बी स्मॉल, की ह्या 5-6 जणांमधल्या काय काय कंपन्या एकतर छोट्या असू शकतात, वाईल अदर्स मे बी ऑफ बिगर साईज, किंवा कदाचित काय काय कंपन्या ह्या मोठ्या पण असू शकतात. असं नाही की सगळ्याच्या सगळ्या कंपन्या एकाच साईजच्या असतात, सगळेच जण एकेका लेवलला काम करत असतात, तसं नाही आहे. ह्यातल्या काही कंपन्या ह्या मोठ्या असू शकतात किंवा काही कंपन्या छोट्यासुद्धा असू शकतात. ओके, त्यानंतर लास्ट पॉईंट बघू आपण, अनसर्टिनिटी. अनसर्टिनिटी म्हणजे काय, तर मार्केटमध्ये आपण ह्याच्या अगोदर इंटरडिपेंडन्स हा पॉईंट बघितला, बरोबर आहे ना. सेकंड पॉईंट होता बघा इंटरडिपेंडन्स. इंटरडिपेंडन्स म्हणजे काय, की इथं प्रत्येक सेलर एकमेकांवर डिपेंड असतो, एकाने चेंज केला तर दुसऱ्याला चेंज करावंच लागतं. मग इथं पण तेच आहे अनसर्टिनिटी. अनसर्टिनिटी म्हणजे काय, की कोण कुठं तुमचा गळा कापल, तुम्हाला कोण कुठं रस्त्यावर आणल, काही सांगता येत नाही. तुम्ही विचार करा, आज जिओ लॉन्च व्हायच्या अगोदर मार्केटमध्ये जे काय सिम कार्ड कंपन्या होत्या, जे काय मी 5-6 नावं घेतली, प्रत्येकाचा सेपरेट बिझनेस चालू होता. प्रत्येकाचा व्यवस्थित एक बिझनेस प्लॅन, सिम कार्डचा प्रत्येकाचा एक मंथली प्लॅन, मंथली रिचार्ज वगैरे अवेलेबल होते. पण जसं जिओवाल्यांनी एक वेगळा डिफरंट प्रोजेक्ट घेऊन मार्केटमध्ये एंटर केले, बरोबर आहे ना, आणि मार्केटमध्ये त्यांनी स्वस्त प्लॅन लॉन्च केला, तेव्हापासून काय झालं, बाकीच्या कंपन्या बंदच पडल्या. टाटा डोकोमो बंदच पडली. बंद नाही पडली म्हणताय ना, त्यांचे कस्टमर्स कमी झालेत. आता नॉर्मली टाटा डोकोमोचं सिम कार्ड मला वाटत नाही कुणाकडं असेल, BSNLचं सिम कार्ड मला वाटत नाही आपल्या स्टुडंटमध्ये कुणाकडं असू शकतं. वोडाफोन आयडिया बऱ्यापैकी आहेत, पण ते पण कस्टमर्स कमी झाले, ते डायव्हर्ट इंटू एअरटेल आणि जिओमध्ये डायव्हर्ट झालेले असतील, बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात अनसर्टिनिटी, ह्या कंपन्यांना वाटलं पण नसेल की अशी एखादी नवीन कंपनी स्टार्ट होईल आणि ते फ्रीमध्ये वाटतील आणि त्यामुळं आपली कंपनी लॉस होऊन आपली कंपनी बंद पडेल, असं कुणाला वाटलं होतं का, नाही. म्हणून त्यांनी दिले अनसर्टिनिटी. काय दिले बघा, देर इज अ कन्सिडरेबल एलिमेंट ऑफ अनसर्टिनिटी इन दिस टाईप ऑफ मार्केट, की ह्या मार्केटमध्ये कन्सिडरेबल एलिमेंट ऑफ अनसर्टिनिटी अनिश्चित म्हणजे अनिश्चितता. इथं त्या मार्केटमध्ये गॅरंटी नाही आहे, उद्या काही होऊ शकतं, गॅरंटी नाही आहे, बरोबर ना. ड्यू टू, हे असं का बरं, ड्यू टू डिफरंट बिहेवियर पॅटर्न्स. प्रत्येकाचे बिहेवियर वेगळे आहे, बरोबर आहे ना. जिओवाल्यांनाच हे का जमलं, कारण फुकटमध्ये वाटून लॉस होणारच होता, मग तो लॉस ॲक्सेप्ट करण्याची ताकद, तेवढी धमक आणि तेवढा पैसा हा फक्त जिओवाल्यांकडेच होता, म्हणून त्यांनी त्याची उडी मारली. कारण साहजिक आहे, आपण सुरुवातीला म्हणत होतो की बाबा हे वेडे दिसतात, एवढ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये कितीतरी जणांनी त्या 3 ते 6 महिन्यात जिओचं कार्ड वापरून, फुकटमध्ये वापरून कितीतरी डाउनलोड केला असेल, कितीतरी डेटा वापरला असेल, पण ते फुकट देण्यामागचं त्यांची एक बिझनेस पॉलिसी होती, बरोबर आहे ना. आज ते फुकट दिलं आहे म्हणूनच त्यांचे एवढे 30% मी मागाशीच बोललो कस्टमर्स, आज त्यांनी एवढे कस्टमर्स कसे काय अट्रॅक्ट केलं, तर ही त्यांची बिझनेस पॉलिसी. पण लक्ष द्या, एवढं 30% कस्टमर्स आज त्यांनी अट्रॅक्ट केले, पण त्याच्यामागे त्यांनी अगोदर भरपूर लॉस सहन केलेला आहे. मग हे का बरं, कारण हे जिओवाल्यांकडं तेवढं होतं, बाकीच्यांच्या मनात पण विचार येऊन गेला असता, किंवा तुम्ही म्हणता सर बाकीच्यांनी पण जिओसारखे प्लॅन का नाही केले त्यावेळेस, तर साहजिक आहे, तेवढ्या स्वस्त देऊन त्यांना परवडलं असतं तर त्यांनी पण तसं केलं असतं. पण साहजिक आहे, त्यांना तेवढं लॉस ॲक्सेप्ट करण्याची तयारी त्यांच्यात नव्हती, म्हणून आज त्या कंपन्या बंद पडल्यात. ठीक आहे, मग अशा वेळेस ते काय करू शकतात, की रायवल्स म्हणजे कॉम्पिटिटर, दुश्मन, बरोबर, की रायवल्स में काय करू शकतात, रायवल्स में जॉईन हँड्स अँड कोऑपरेट, बरोबर आहे ना. आज जिओमुळं लॉसमध्ये गेलेत, मान्य आहेत, वोडाफोन आणि आयडिया दोन्ही कंपन्या लॉसमध्ये गेल्यात, पण या दोन्ही कंपन्या आता काय झाल्यात, जॉईन हँड्स अँड कोऑपरेट. दोन्ही कंपन्यांनी काय विचार केला की बाबा तू पण लॉसमध्ये चालला आहे, मी पण लॉसमध्ये चालला आहे, मग त्यापेक्षा एक काम करू, जॉईन हँड्स अँड कोऑपरेट, आपण दोघांनी एकत्र येऊन एक नवीन कंपनी मर्ज करू, एस्टॅब्लिश करू आणि दोघांनी मिळून प्रॉफिट कमवू, बरोबर आहे ना. ऑर मे ट्राय टू फाईट इच अदर, आणि त्याला वाटलं बाबा नसतं नको यायचं तर नको बाबा, मग तू तुझा सेपरेट लढ, मी माझा सेपरेट लढतो, तुमची मर्जी.
अनसर्टिनिटी, म्हणजे थोडक्यात ह्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं, बरोबर. हा पॉईंट बरोबर सूट आहे, शेवटचा पॉईंट. का बरं? कारण आपण 2 वर्षात सगळं अनुभवलं आहे. 2 वर्षा अगोदर मार्केटमध्ये मी मुद्दाम मोबाईल सिम कार्ड कंपनीचंच का घेतलं, कारण हा पॉईंट तिथंच फक्त ॲप्लिकेबल होतो आहे. कारण आज 2 वर्षापूर्वी जर फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर 2 वर्षापूर्वी आज तुम्ही समजा 5-6 मित्र असतील तर प्रत्येकाकडं वेगवेगळं सिम कार्ड असायचं, कारण तेवढी कॉम्पिटिशन मार्केटमध्ये होते. सेलर्स तेवढे 5-6 जण सेलर्स होते. पण आज मार्केटमध्ये आपण बघतोय की मार्केटमध्ये एवढी अनसर्टिनिटी आली, एवढं काही घटना घडल्या की ज्यामुळं काय झालं, सगळ्या कंपन्या बंद पडून मार्केटमध्ये 2च कंपन्या टिकल्या, जिओ अँड एअरटेल. आणि त्यांना टक्कर देण्यासाठी आता जे बाकीचे कॉम्पिटिटर होते मे जॉईन हँड्स, त्यांनी एकत्र आले आणि आता ते एकत्र येऊन लढतात. ते वी, त्याचं आपण वीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. नक्की कळलं? तर म्हणजे थोडक्यात ऑलिगोपॉली म्हणल्यावर 2च शब्द लक्षात ठेवताल, फ्यू सेलर्स. आणि डोळ्यात किंवा आपल्या डोक्यामध्ये कुठला एक्झाम्पल फिट करताल, मोबाईल सिम कार्ड कंपनीज. ओके, नक्की कळलं? ठीक आहे. मग फीचर्स आपले कंप्लीट झालेत. स्क्रीनशॉट मी सेंड करतो आहे, ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.